नमस्कार. तुम्ही हा आधी आवाज ऐका. पाहिलत किती क्रिस्पी झाल्यात कोथिंबीर वड्या. एकदम झणझणीत चवीला झाल्या होत्या. वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊसूत छान तळल्या गेल्या होत्या. इतक्या छान चवीला लागतात ना कोथिंबीर वड्या की एक खाली ना असं खातच राहाव्याशा वाटतात. तर त्यासाठी ना मी कोथिंबीरीची एक गड्डी घेतली होती. आता इथे एक गड्डी म्हणजे आपल्या इथली अर्धीच गड्डी, अर्ध्यापेक्षा पण कमीच गड्डी असते. तर एक गड्डी कोथिंबीरमध्ये मी त्याच्या पानं काढून घेतले होते आणि जे देठं आहेत ती वेगळी ठेवली होती. देठ आपल्याला फेकून द्यायचे नाही आहेत, आपण पुढे रेसिपीमध्ये ते वापरणार आहोत. तर कोथिंबीर अशी छानपैकी आधी धुवून घ्या आणि त्यानंतर मग एखाद्या कपड्यावरती टाकून मस्तपैकी त्याला सुकवून घ्या आणि नंतर मग अशी बारीक करायची आहे. पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. इथे मी कट करून घेतलेली आहे. आता कोथिंबीर वडी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांच्या यांना एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येकालाच कोथिंबीर वडी खूप जास्त आवडते आणि ती जर झणझणीत मस्त स्पायसी अशी छान चवीला चटकदार झाली ना तर मग मजा अजूनच येते. तर त्यासाठी ना आता एक वाटण तयार करतो आपण. त्यामध्ये ना मी 2 गड्डी लसूण घेतलेला आहे. जितका लसूण जास्त घालाल तितकी छान खमंग चव येते. हे माझं लिहून ठेवा वाक्य. आता लसूण मी सोललेला नाही आहे, डायरेक्ट टाकलेला आहे. मिरची तुमच्या टेस्टप्रमाणे टाका, पण मी तुम्हाला सांगेल की जास्त तिखट करा थोडीशी, म्हणजे कोथिंबीर वडीला चव भारी येते. थोडेसे जिरे टाकायचं आणि लिंबू पिळायचा, जेणेकरून कलर जे आहे कोथिंबीरीचा तो तसाच राहतो. त्यानंतर मग वाटण काढून घ्यायचं आणि त्या वाटण काढल्यानंतर त्याच मिक्सर पॉटमध्ये आपल्याला जी आपण देठं ठेवली होती ती देठं टाकायची आहेत आणि मग मस्तपैकी एक फाईन पेस्ट करायची आहे. या देठामुळे ना कोथिंबीर वडीला इतकी भारी चव येते, स्मेल पण इतका छान येतो ना, वास असा भारी येतो कोथिंबीर वडीचा. तर एकदा नक्की ही ट्रिक वापरून बघा. हीच तुमची सिक्रेट ट्रिक होती या डिशमध्ये किंवा या रेसिपीमध्ये. आता ना या आपण जे वाटण जे आहे ते कोथिंबीरवरती टाकून घ्यायचं. त्यामध्ये एक 4 चम्मच जवळपास मी बेसन टाकलेलं आहे. आता हे प्रमाण ना कमी जास्त होऊ शकतं, तर तुम्ही तुमच्याप्रमाणे मग त्यामध्ये नंतर ॲड करू शकता, असं काही नाही आहे. मग थोडीशी इथे मी 1-1.5 चमचा तांदूळाची पिठी टाकली, जेणेकरून क्रिस्पीनेस छान येतो. आणि मग ओवा, तीळ भरपूर घाला, कारण तीळ जेव्हा ते खाताना तोंडात येतात ना तर जबरदस्त चव येते. आणि यामध्ये अजून एक आपण थोडंसं डिफरंट करतो आहे, ते म्हणजे धने पावडर आपल्याला टाकायचे नाही आहेत. थोडेसे धने तुम्ही तव्यावरती किंवा गॅसवरती असे थोडेसे परतून घ्या कढईमध्ये, अगदी 1 मिनिटासाठी, खूप जास्तही नाही. आणि मग असं फक्त क्रश करायचं आहे. पावडर नाही झाली पाहिजे, फक्त ते अर्धे असे तुटले गेले पाहिजेत. ते अखंड असे धने जे तुटलेले आहेत, क्रश केलेले, ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याने ना इतकी जबरदस्त चव येते. जेव्हा खाताना असं तो धना तोंडामध्ये येतो ना, एक नंबर लागतो. एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं ते. मग थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट चवीप्रमाणे ॲड करायचं. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, साधी नाही, कारण ऑलरेडी मी मिरची जास्त घातली होती. त्यानंतर हे मस्तपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इथे पाण्याची अजिबात गरज लागणार नाही, कारण की आपण जे वाटण केलं होतं त्यात थोडंसं मी पाणी घालूनच बारीक केलं होतं फाईन पेस्ट. त्यामुळे इथे पाणी बिलकुल लागणार नाही. वाटलंच तर नंतर थोडंसं पीठ ॲड करा. जर खूप जास्त पातळ झालं असेल पीठ तर बेसन पीठ तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर ह्याला ना गोळा वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. हे असंच रॉस पाहिजे आपल्याला, म्हणजे खूप चपातीचं पीठ मळतो असं अगदी तसं झालं पाहिजे असातला काही भाग नाही आहे. नॉर्मल असंच पीठ पाहिजे आपल्याला. ते पीठ हाताला मग मस्त तेल लावून तुम्ही ते ठेवू शकता. आता बघू शकता मी एक कढईमध्ये पाणी टाकलं आहे आणि स्टँड ठेवून मग गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि आता दुसऱ्या साईडला मी हाताला छानपैकी तेल लावून घेते, जेणेकरून हे पीठ जे आहे ते हाताला नाही चिटकलं पाहिजे. आणि मग असं त्याला तुम्ही शेप देऊ शकता. फक्त एवढंच आहे की खूप पातळ करू नका. पातळ म्हणजे थोडंसं जाड ठेवा. हा जो आपण बनवतो आहे ते थोडंसं जाड ठेवा, जेणेकरून आपण जेव्हा कट करू तर ते तुटणार नाही. जर तुम्ही छोटे निमुळते बनवले असे तर मग ते तुटायची शक्यता असते. त्यामुळे थोडेसे जाडच आपल्याला असे हे करून घ्यायचे आहेत कोथिंबीरीचे मोठे भाग. आणि मग असे लांब हाताने वळवून त्याला छानपैकी इथे ठेवायचं आहे. स्टँडला पाहिजे तर तुम्ही तेल थोडंसं लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. इथे बघू शकता की तेवढ्या कोथिंबीरीचे जे आहेत 3 असे गोळे झालेले आहेत. ते आपण मस्तपैकी आता वाफवायला ठेवूया. एक 10 मिनटं तरी आपल्याला ते मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही वाफायला ठेवणार ना त्याच्या आधी खाली पाणी गरम झालेलं पाहिजे. थंड पाण्यात डायरेक्ट ठेवू नका, नाहीतर ते आतमध्ये गाठी तयार होतील. आता बघू शकता एक 10 ते 15 मिनटामध्ये हे छान वाफले गेलेले आहेत. आणि तुम्हाला जर कळत नसेल की हे कसं वाफलेलं आहे तर एवढं काही टेन्शन नाही. 10 मिनटं ठेवा
त्यानंतर आपण तसंही त्याला तळणारच आहोत, त्यामुळे ते काही कच्चे वगैरे राहणार नाही आहेत, ठीक आहे ना. आणि जेव्हा आता आपण कट करून घ्यायचं, तर कट करायच्या आधी हे थंड झालं पाहिजे, नाही तर पूर्ण तुटून जातील तुमच्या कोथिंबीर वड्या. थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचं. आणि कट करताना पण आहे ना अशी मोठी मोठी ठेवा, खूप पातळ कराल तर मग कडक होऊन जातील कोथिंबीर वड्या, त्याला चव नाही लागणार, आतमध्ये असं मऊ मऊ ते लागणार नाही. आणि जर उरलं समजा तुम्हाला पूर्णच नसेल तळायचं ना, तर एखादं तुम्ही ते ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये, 10 ते 12 दिवस आरामात छान राहतं, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. आता तेल गरम करायचं आणि एक 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 आपल्याला कोथिंबीर वडी सोडून घ्यायची आहे. फक्त सोडल्यावरती सारखं सारखं हलवायचं नाही, एखाद मिनटं ठेवायचं बारीक फ्लेमवरती, मग मोठा गॅस करायचा मीडियम, आणि मग पलटी करून घ्यायचं आणि छान दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि मग काय तुमच्या मिरच्या तळून घ्यायच्या छानपैकी आणि मग एन्जॉय करायचं. फक्त एवढंच आहे तळताना ना, की आधी एक बारीक फ्लेमवरती करा, नंतर मीडियम फ्लेमवरती तळा आणि मग छानपैकी तुमच्या कोथिंबीर वड्या तयार होतात. मग मिरचीशिवाय तर काय मजाच नाही आहे ना कोथिंबीर वडी खायला. मग छानपैकी मिरच्या तळून त्याच्यावरती लिंबू आणि मीठ टाका आणि नंतर तुमच्या कोथिंबीर वड्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत. नक्की बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला. बघा एकदा ही रेसिपी करून बघा. तुमची तारीफ नाही झाली ना, तर माझं नाव चेंज करा, माझे चॅनल अनसबस्क्राईब करून टाका, काहीच हरकत नाही. कारण मला गॅरंटी आहे की जेव्हा तुम्ही हे बनवाल ना, तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडली रेसिपी तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.